फायनली माझा नवीन ट्रायपॉड आलेला आहे आणि त्या ट्रायपॉडमध्ये मी हा पहिला शॉर्ट व्हिडिओ शूट करते आहे. कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर आज मी बनवणार आहे आलूचे पकोडे. त्यासाठी इथे मी आलू जे आहे ना त्याचं पील काढून घेतलेलं आहे आणि असे गोल गोल जे आहे ते कापून घेतलेले आहे. आता बराच वेळ जर आलू असं बाहेरच ठेवलं तर मग तो काळपटपणा त्याला येतो, म्हणून मी इथे पातेलीमध्ये पाणी टाकलं आणि त्यात हे थोड्या वेळ ठेवून दिले. त्यानंतर मी इथे बॅटर बनवायला घेतलेलं आहे. सो इथे बेसन टाकलं, त्यामध्ये 1 चमच तिखट, 1 चमच धन पावडर, 1 चमच हळद आणि 1 चमच गोडा मसाला टाकलेला आहे. त्यानंतर मुलं खाल्ले पाहिजे हे पकोडे म्हणून मी इथे मॅगी मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे. वरून मीठ टाकलं आणि पाणी टाकून हा बॅटर तयार करून घेतलेला आहे. ते कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि हे आलूचे स्लायसेस जे आहे ना ते या बॅटरमध्ये टाकून ठेवले. स्लायसेस ज्या पाण्यात होतं तो पाणी फेकून न देता तो मी माझ्या झाडांना देत असते. त्यानंतर गरमागरम इथे आलूचे पकोडे मी तळून घेतलेले आहे आणि खरं सांगू तर असे आलूचे पकोडे ना खरंच खूप टेस्टी लागत असतात आणि सायंकाळच्या स्नॅक्समध्ये आपण मुलांना सुद्धा देऊ शकतो. आणि मी काहीतरी करताय आणि वेदांत येणार नाही असं कधीच होणार नाही. चला मग आमचे पकोडे झालेले आहेत तयार.